गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते परब्रह्म सद्गुरु गजानन करिते तुझ आवाहन साधकालते अति प्रेमाने शुद्ध मांडले आसन आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन मस्तक ठेवून चरणांवर तुझ करते मी वंदन कार्य तुझेच सिद्धी सजाया दे मज आशीर्वचन दे मज आशीर्वचन दे मज आशीर्वचन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय गजानन परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी श्री विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना वंदन करते परमपूज्य हरिभक्त परायण श्री दासगणू महाराज यांना वंदन करते आणि आज 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाच्या निरूपणाला सुरुवात करते पहिल्या भागात आपण अतिशय सुंदर असं पिंपळ गावाचं कथानक ऐकलं की महाराज बंकट भक्ताच्या घरातनं निघून गेले आणि ती उपाधी करणा दूर भटकू लागले काननी आणि पिंपळ गावाला आले पिंपळ गावाला तिथे अतिशय सुंदर तो प्रसंग दासगणू महाराजांनी वर्णन केलेला आहे तो आपण बघून आलो नंतर बंकटलाल पुन्हा त्यांना आपल्या घरी घेऊन जायला आला आणि एक असे छान त्याच्यात ओवी दिली आहे की चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ कसं आहे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ म्हणजे ह्याच्यात प्रत्यक्षात चुरमुऱ्याचे लाडू असं त्यांना म्हणायचं नाहीये त्यांना असं म्हणायचंय की थोडक्यावर त्यांनी समाधान मानलं ते आपल्याला असं वाटतंय की कदाचित ते पिंपळगावकर मंडळींसाठी म्हटलेलं असावं पण खरं दासगणू महाराजांना हे आपल्याला सुचवायचं की आपण सुद्धा चुरमुऱ्याचे लाडू खाऊनच स्वस्थ बसतोय की बंकटलाल त्यांना घेऊन गेला बंकटलालनी महाराजांना नेलं खरा उद्धार बंकटलालाचा होणार आहे पिंपळगावकरांचं उदाहरण त्यांनी आपल्याला का दिलेलं चुरमुऱ्याचे लाडू खात की आपण ना थोडक्यावर समाधान मानतो की जे सद्गुरु आपल्यासाठी कैवल्य द्यायला आलेले आहेत त्या सद्गुरूंकडनं आपण प्रापंचिक मागण्या मागून चुरमुऱ्याचेच लाडू खातो तर असं न करता आपल्याला आपले सद्गुरु कशासाठी आहे हे समजून घ्यायचं आहे सद्गुरूंचं कार्य काय आहे आम्ही भावंडे सारी येतो झालो गुरुवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळायचं असे हे सगळे बुडते हे जन कुठे बुडतायत तर त्या प्रपंचाच्या डोहात बुडतायत की त्यातनं बाहेर इतके खोल 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 प्रपंचाच्या डोहात आपण जातो की तिथून बाहेर येताच येत नाही आपल्याला अजून अडकतो आणि डोह माणसाला खेचून घेतो तसा हा प्रपंच आपल्याला खेचून आतमध्ये 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 नेतो आणि हात आपला कुठेतरी वर राहिला तर तो हात हाताला धरून खेचून घेणारे सद्गुरू आहेत पण आपण त्यांना हात त्याच्यासाठी देतच नाही आपण चुरमुऱ्याचे लाडूच खात बसतो कृष्ण आणि अर्जुनाची एक अजून एक गोष्ट अशी आहे की एकदा
अ, युद्धासाठी महाभारताच्या युद्धासाठी जेव्हा कृष्णाकडे अर्जुन गेला, तर तेव्हा तिकडे भगवंत आपल्या पलंगावर निजलेले होते. गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा पुन्हा सांगते. ते पलंगावर निजलेले होते आणि डोक्याशी दुर्योधन बसलेला होता. अर्जुनाला अर्जुन आला, त्याने बघितलं भगवंत निजलेले आहेत आणि डोक्याशी दुर्योधन बसलाय. तो जाऊन पायाशी बसला. भगवंतांनी डोळे उघडले, अर्जुनाला बघितलं. अरे, आज चक्क तू इथे सकाळी सकाळी काय काय विशेष? त्यावर दुर्योधन आपल्या स्वभावानुसार, मी आधी आलोय, मी आधी येऊन इथे बसलोय, हा नंतर आलाय. बर, ठीक आहे. मग मी आता तुझ्या आधी येतो. दुर्योधन पण आलाय, अर्जुन पण आलाय, नक्कीच काहीतरी विशेष आहे. कसं काय येणं केलं? तेव्हा दुर्योधनाने सांगितलं, आता युद्ध सुरू होणार आहे. तर कृष्ण म्हणाले, हा, आलं माझ्या लक्षात. तर आता दोघे आहात, दोन गोष्टी मी देऊ शकतो. एक तर माझी नारायणीच आहे ना, आणि एक मी स्वतः. दुर्योधन लगेच म्हणाला, पहिला मी आलोय, पहिलं मी मागणार. ठीक आहे, माग. काय मागितलं? नारायणी सेना. अतिशय आनंद झाला दुर्योधनाला आणि अर्जुनावर कीव आली आणि अर्जुनाकडे बघून कुत्सितपणे हसला आणि निघून गेला. आणि कृष्ण अर्जुनाकडे बघून हसतोय आणि अर्जुनाला म्हणतोय, काय केलंस तू हे? सांगायचं ना, मी पायाशी बसलोय, मी मागणार आधी. आता तो घेऊन गेला माझी नारायणी सेना. त्याच्यावर असं लिहिलेलं आहे, हार निश्चित है तेरी, सदा रहेगा उदास. भगवंत म्हणतायत अर्जुनाला, हार निश्चित है तेरी, सदा रहेगा उदास. माखन दुर्योधन ले गया, छाछ बची है तेरे पास. असं कृष्ण अर्जुनाला सांगतोय. आणि त्याच्यावर अर्जुनाचं उत्तर असं आहे, जीत निश्चित है मेरी माधव, दास होता नहीं उदास. जीत निश्चित है मेरी माधव, दास होता नहीं उदास. माखन लेके क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. तर असे भक्त असतात. जेव्हा असे भक्त असतात, तेव्हा भगवंताला अशा भक्ताला काय देऊ आणि काय नको असं होतं. कधी कधी असं म्हणतो आपण की आपल्याला चांगले सद्गुरू, आपला चांगले गुरु मिळायला पाहिजे. पण सद्गुरूंना सुद्धा कधी कधी असं वाटतं की एखादा असा छान शिष्य मिळावा की ज्याचा उद्धार व्हावा आणि ज्याचा ज्याचा गुरु होण्याने सद्गुरूंना धन्यता वाटावी. असे शिष्य मिळणं सुद्धा कठीण असतं. जितके सद्गुरू मिळणं कठीण आहे, तितकेच शिष्य मिळणं सुद्धा कठीण आहे, सत्शिष्य मिळणं सुद्धा कठीण आहे. जसं दासगणू महाराजांनी म्हटलेलं आहे की श्री गजानन साधू परी शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटांइतके. तर असे शिष्य मिळणं हे खरोखर दुर्लभ आहे. असे सद्गुरू मिळणं. सद्गुरू प्राप्ती कधी होते आपल्याला? जेव्हा मनाला काहीतरी ती ओढ, जसं बंकटलालाच्या बाबतीत घडलं की ती तळमळ लागली, तो ध्यास लागला की कधी मला भेटतील ते परत, कधी मला भेटतील ते परत. पण बंकटलालांनी बघितलेलं होतं. कधी कधी असं होतं की आपल्याला कोण गुरु आहेत काय काही माहिती नसतं, पण कुठेतरी तळमळ सुरू झालेली असते मनात, आणि अशा वेळी मार्गदर्शक आयुष्यात येतात. असं मुंडकोपनिषदात एक श्लोक आहे की गुरु कसा असावा, म्हणजे साधकाने गुरुकडे कसं जावं, कुठल्या गुरुकडे जावं. तो श्लोक असा आहे की परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो,
निर्वेद माया नाट्य कृतेन तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत तमित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. म्हणजे कर्मानी प्राप्त होणारी जी फळं आहेत ती कधीतरी नाश पावणार आहेत हे साधकाला कळलं पाहिजे. आणि हे कळून तो गुरुकडे त्यांनी गेलं पाहिजे. आणि कसं गेलं पाहिजे तर पूर्वीच्या काळी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणजे साधारण यज्ञकांड, कर्मकांड अशा ह्याच्यात हे वेदात मुंडकोपनिषदात लिहिलेलं आहे. वेदाच्या अंती हे आलेलं आहे. तेव्हा त्या काळी कर्मकांड उपासना ह्याच्यात जे असायचे ते आपला गुरुपदेश पुढे शिष्यांना द्यायचे. तर त्यासाठी यज्ञाला त्यांना ज्या समिधा लागायच्या त्या समिधा घेऊन साधकांनी त्यांच्याकडे जावं. कारण तेव्हा गुरुला दुसरं काही देण्यासारखं नसायचं. तर त्या समिधा घेऊन गुरुकडे जावं. आणि कशा गुरुकडे जावं तर असा गुरु जो श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे. श्रोत्रिय गुरु म्हणजे काय तर ज्याचे 4ही वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा सगळा अभ्यास झालेला आहे. आणि त्याला ह्या सगळ्याची माहिती नाही तर तो हे ज्ञान दुसऱ्यांना देऊ शकतो असा गुरु पाहिजे. हे एक सांगितलंय श्रोत्रियम. आणि दुसरं ब्रह्मनिष्ठम जो सदा ब्रह्माशी लीन आहे, परब्रह्मात लीन आहे, उन्मनी अवस्थेत असतो, ब्रह्माशी तदाकार झालेला आहे असा ब्रह्मनिष्ठ गुरु. शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जर श्रोत्रिय गुरु मिळाला तरी तो तुम्हाला मार्ग नक्की दाखवेल. म्हणजे श्रोत्रिय आहे पण ब्रह्मनिष्ठ नाही, अजून साक्षात्कार झालेला नाही. सगळं ज्ञान आहे पण ती वेळ अजून आलेली नाही. असे गुरु तुम्हाला ज्ञान नक्की देतील, मार्ग नक्की दाखवतील. नुसते ब्रह्मनिष्ठ गुरु असले तर ब्रह्मनिष्ठ गुरु सदैव ब्रह्माशी तदाकार असल्यामुळे त्यांना दुसऱ्यांना ज्ञान देणं वगैरे ह्याच्यात काहीही हे नसतं. ते सदा ब्रह्माशी तदाकार असतात. पण जर तुम्हाला असे गुरु मिळाले जे श्रोत्रियही आहेत आणि ब्रह्मनिष्ठही आहेत तर तुमच्या भाग्याला काही परिसीमाच राहिल्या नाही. तर आपल्या आयुष्यात जे सद्गुरू आपल्याला प्राप्त झालेले आहेत गजानन महाराज, गजानन माऊली, ते श्रोत्रिय सुद्धा आहेत आणि ब्रह्मनिष्ठ सुद्धा आहेत. म्हणजे आपलं किती भाग्य थोर आहे. तर आपल्या भाग्याचा आपल्यालाच हेवा वाटावा आणि असे सद्गुरू प्राप्त झालेले असताना चुरमुऱ्याचे लाडू खात स्वस्थ बसू नये हे सांगावंसं वाटलं. तर असा एखादा शिष्य जो आयुष्यात आल्यानंतर गुरुला धन्यता वाटावी असे शिष्य महाराजांना आता भेटायचा अवधी जवळ आला. महाराज एक दिवस बंकटलाल घेऊन आले आपल्या घरी पिंपळगावहून आणि पुन्हा महाराज निघून गेले. कुठे निघून गेले तर अडगावात. आता अडगावात का गेले असतील ते, हा एक मोठा प्रश्न आहे. की कोणी सांगितलं की ते अडगावात गेले, कशासाठी गेले असतील काही माहिती नाही. त्याचा काही उहापोह इकडे केलेला नाही. पण त्या गावी महाराज जायला निघाले असं लिहिलेलं आहे. म्हणजे कदाचित बंकटलालला ते असं सांगून गेले असतील अडगावला जाऊन येतो. बर, महाराज निघाले. महाराजांची चालगती वायूची समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. महाराज कधीही हळू चालायचे नाही. त्यांचं नॉर्मल चालणं सुद्धा वायूच्या गतीने होतं. म्हणजे आपल्यासारखी सामान्य माणसं जर त्यांच्या बरोबर चालायला लागली तर आपलं धावणं होईल. इतके महाराज वेगाने चालायचे. मास होता वैशाख 16 कलांनी तपे अर्क. आता हा पुन्हा आपण डोळ्यासमोर प्रसंग आणूया की महाराज चालतायत, वायूच्या गतीने चालतायत. वैशाख मास आहे तो पण विदर्भातला. 16 कलांनी तपे अर्क. सूर्याच्या
जे एक्स्ट्रीम उष्णता आहे ती उष्णता 16 कला, आपण 16 कला कशाला म्हणतो, जे सगळ्यात हायेस्ट पॉइंट जो आहे त्या 16 कला. पूर्वी आपल्या चलनामध्ये 4 आणे असायचे. 4 आणे, 8 आणे, 12 आणे आणि 16 आणे. 16 आणे म्हणजे रुपया, खणखणीत रुपया म्हणजे 16 आणे, म्हणजे पूर्ण. तसंच पूर्ण तेजस्वी, पूर्ण तेज धरलेला सूर्य म्हणजे 16 कलांनी तप्त असा सूर्य. तर असा वैशाख मासातला सूर्य तिकडे तळपत असताना 16 कलांनी तपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा. विदर्भात 1877 साली प्रचंड दुष्काळ पडलेला होता. आणि सगळीकडे 1877 म्हणजे महाराज प्रकट व्हायच्या आधीची गोष्ट आहे. तर तेव्हापासून अनेक विहिरी अशाच कोरड्या पडलेल्या होत्या. तर इथे असं सांगितलेलं आहे की क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा, माध्यान्नीच्या समयाला अकोली गावापाशी आला हा योग योगेश्वर साधू भला. श्री गजानन महाराज, दासगणू महाराज योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरणं ही दासगणू महाराजांची कला आहे. हा योग योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान ऐकाच तुम्ही श्रोते चतुर. समर्थांची लागली तहान, करती चौफेर अवलोकन, परी उदक कुठे दिसेना. अंगावाटे चालेल्या धारा घामाच्या त्या एकचरा अधरोष्ठ तो चुकला खरा, उदका विण समर्थांचा. आणि अशा वेळी महाराज एका शेतात गेलेले आहे. आणि त्या शेतात कोण आहे? भास्कर पाटील आहे. कोण आहेत भास्कर पाटील हे? त्यांचाही काही पूर्वीचा भाग इथे सांगावा लागेल की कर्ताजी जायले पाटील त्यांच्या वडिलांचं नाव. इंग्रजांविरुद्ध जे युद्ध झालं त्या युद्धात कर्ताजी जायले पाटलांना लढायला बोलावलेलं होतं. तत्पूर्वी त्यांना भास्कर पाटील, भास्कर पुत्र जन्माला आलेला होता. आणि भास्कर पाटील जन्माला आले आणि त्याच्यानंतर काही काळातच त्यांना युद्धासाठी बोलावलं गेलं आणि युद्धात ते गेले. आणि त्यांची आई म्हणजे पार्वती, त्यांनी भास्कर पाटलांना अशा प्रकारे वाढवलं जसं जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना वाढवलं. अतिशय शूर बनवलं, अतिशय धडधाकट बनवलं. आणि म्हणून भास्कर पाटील असे धिप्पाड होते. जसं पुढे वर्णन आलेलं आहे 8व्या अध्यायात, ब्रह्मगिरी गोसाव्याच्या अध्यायात, भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. तो रेफरन्स इकडे लावायचा आणि विचार करायचा की कसे असतील भास्कर पाटील. अतिशय धिप्पाड होते, सधन होते, भरपूर शेती होती. पण आणि शूर होते. त्यांच्या गावात एक म्हणजे तेव्हा हे इंग्रजांचं सगळं हे चालू होतं. एकीकडे चोर डाकू यांचा सुद्धा तेव्हा सुकाळ चाललेला होता. आणि एक शेख डल्ला नावाचा डाकू, तो त्या गावावर अकोली जहागीर तिकडे हल्ला करायला आलेला असताना भास्कर पाटलांनी त्याला नमवलेलं होतं. शेख डल्ला भास्कर पाटलांना शरण आलेला होता. म्हणजे इतकं सामर्थ्य भास्कर पाटलांमध्ये होतं. तर असे हे भास्कर पाटील, त्यांचं लग्न झालं, त्यांना 2 मुली झाल्या, भागीरथी आणि रेणुका अशी त्यांची नावं होती. पण पुत्र नव्हता. संतांची कृपा झाली आणि मुलगा झाला. नाव भिकाजी ठेवलं. पण तो मुलगा सुद्धा छान वाढला, छान तोही अगदी
काय म्हणतात त्याला, तो पण शूर होता, पण अल्पायुषी ठरला. आणि तो लवकर गेल्यावर भास्कर पाटलांच्या मनात विरक्ती निर्माण झाली, की दोन मुली झाल्या, त्यांची लग्न झाली, मुलगा आता मोठा होईल, पुढचे सगळे ते डोळ्यासमोर बघत असताना त्यांचा मुलगा मृत्युमुखी पावल्यावर त्यांना अतिशय दुःख झालं आणि विरक्ती आली. विचार करायला लागले, काय या संसाराला काय अर्थ आहे. ज्या अर्थी ते महाराजांशी त्यांचे जे संवाद झाले त्याच्यावरून असं वाटत असेल की कुठेतरी तेही गुरुच्या शोधात असतील, कुठेतरी त्यांनीही गुरूंना अ, कदाचित कोणाला भेटायला गेले असतील, त्यांनाही हे असे अनुभव आले असतील कदाचित, की किती भोंदूगिरी चालते, कशाच्या नावावर लोकांना फसवतात गुरु बनून. काहीतरी असं झालं असावं, असा आपण विचार करूया. कारण ज्या प्रकारे त्यांनी महाराजांशी संवाद साधलेला आहे, त्या प्रकारे असं वाटतं की काहीतरी असं त्यांच्या आयुष्यात घडलं असावं. महाराज त्याच्या शेतात गेले. शेतकऱ्याची पाहता ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, झाली तर होता पाळी खरी आपुल्या ते शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघात मुख्य असते. कृषीवाला हा निश्चिती अन्नदाता जगाचा. नक्कीच आपल्याकडे जे अन्न आज खाल्लं जात आहे, ते पिकवलं जातं ते शेतकऱ्यांकडनं. कितीही मेहनत प्रत्येक अन्नाच्या कणामध्ये, दाण्यामध्ये असते. ह्याचा जर आपण विचार केला तर खरंच रोज मनापासून जर आपण त्यांची कृतज्ञता मनातल्या मनात आपण मानली, महाराजांना म्हटलं की महाराज, ज्या शेतकऱ्यांनी हे धान्य पेरलंय, त्या शेताची मशागत केलीये, त्याची कापणी केलीये, सगळं करून ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, त्यांना त्यांच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करावी रोज. आणि हा मनात विचार करून तरी अन्न वाया घालवू नये, की किती मेहनत असते त्याच्या मागे खरंच. आणि आज बघायला गेलं तर शेती सांभाळायला कोणी नाहीये, कोणाला शेती करायचीच नाही. सगळ्यांना मुंबईला यायचंय, शहरात यायचंय, नोकऱ्या करायच्या आहेत. इकडे येऊन कितीही कशाही परिस्थितीत राहतील, पण कोणाला शेती करायची नाही. त्यामुळे जे शेतकरी अजून तिथे टिकून आहेत, ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत हे अन्न पोचतंय, ते नक्कीच महान आहेत. आणि त्यांना आपण नतमस्तक होऊया, की त्यांच्यामुळे आज आपण हे अन्न खाऊ शकतोय. कृषीवला हा निश्चिती अन्नदाता जगाचा, अंगी ऐसे मोठेपण परिसोषी, यातना दारुण बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. शेतात एसी नाही लावता येतो, कितीही प्रयत्न केले तरी शेतात एसी नाही लावता येणार. आपल्याला जरा गरम झालं की आपण एसी चालू करतो, थोडं सुद्धा गरम झालं की चैन पडत नाही, आपल्याला घाम येतोय, चिकचिकाट वाटतोय. ते शेतकरी किती मेहनत घेतात, उन्हात तान्हात त्यांचं ते पाणी देणं, शिंपणं, हे सगळं त्यांचं उन्हातच चालू असतं. हे उन्हात करण्याच्याच गोष्टी आहेत. त्यामुळे हे सगळं करत असताना त्यांच्या पायी त्यांच्याकडे जे येतं, त्यांच्यापर्यंत जे पोचतं ते अतिशय अल्प असतं. सधन शेतकरी पण आहेत, पण ही अंग मेहनत करणारे शेतकरी खूपच गरिबीत दिवस काढत असतात. कधी कधी पाऊसच पडत नाही, जितका हवाय तितका पाऊस पडत नाही. कधी पाऊस पडतो, शेत येतं, छान धान्य येतं, पण त्याच्यावर टोळधाड पडते. कधी काही होतं, कधी काही त्याला आजार लागतो. कितीतरी कारणं आहेत की ज्यांनी ते एवढी केलेली मेहनत कधी कधी वाया जाते. पण तरी सुद्धा पुन्हा पुढच्या वर्षी ते पीक उगवायला तयार असतात. तर खरोखर शेतकऱ्यांचे किती आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. आपण त्यांच्या ऋणातच असावं. अ, या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. इथे आता दासगणू महाराजांनी किती
तिकडे पाण्याचा तुटवडा होता हे सांगण्यासाठी त्यांनी याचं लिहिलेलं आहे. एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा, तूप मिळेल पण पाणी नाही, इतकं. तर अशा ह्या शेतामध्ये भास्कर पाटील तिकडे उभे होते. खरं तर ते घोड्यावरने जात होते आणि शेताची टेहळणी करत होते. शेतात राबणारे मजूर होते, त्यांच्याबरोबर हाही शेती करायचा. त्यांना त्यांना मदत करायचा. आपल्या शेताचं काम झालं की दुसऱ्यांची शेती करायला जायचा. असे भास्कर पाटील मनाने खूप मोठे होते. खूप मोठं मन होतं त्यांचं. म्हटलं तसं की गुरु अशा शिष्यांना शोधत असतात, कारण ते सत्कर्माची सांध बघत असतात. जिथे कुठे सत्कर्म असेल त्या सांधेत ना ते सद्गुरू आत शिरतात, त्यांच्या मनात शिरतात आणि त्यांना आपलंसं करून घेतात. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रामकृष्ण परमहंसांना जेव्हा विवेकानंद पहिल्यांदा भेटायला गेले, तेव्हा रामकृष्णांनी त्यांना समोर बसवून सांगितलं, भजन गा. त्यांच्याकडून 2-3 भजनं म्हणून घेतली आणि जेव्हा विवेकानंद भजनं म्हणत होते तेव्हा रामकृष्णांची समाधी लागली आणि रामकृष्ण म्हणाले, इतका इतका त्यांच्या गाण्यामध्ये त्यांच्या सुरांमध्ये भाव होता की ते भान हरपले. नंतर जेव्हा भानावर आले तेव्हा विवेकानंदांना बाहेर घेऊन गेले, तर म्हणाले, तू एवढा उशीर केला, मी किती वाट बघत होतो तुझी. आणि विवेकानंदांना काही समजेना की मी कोण या वेड्या माणसाला भेटायला आलो की काय मी. तेव्हा ते म्हणाले, मी वेडा नाही, मी तुझी वाट बघतोय, किती वर्ष मी तुझी वाट बघतोय. मग तेव्हा विवेकानंदांनी त्यांना विचारलं, जो प्रश्न विवेकानंद अनेक सत्पुरुषांना विचारत आले, तोच प्रश्न त्यांनी रामकृष्णांना विचारला की तुम्हाला देव भेटला का? तुम्ही देवाला बघितलं का? ते त्याच्यावर रामकृष्णांचं उत्तर असं होतं, होय, बघितलंय. आतापर्यंत त्यांनी जे उत्तर ऐकलेलं होतं बाकीच्या सत्पुरुषांकडनं ते इतकं क्लिअर कुणाकडूनच उत्तर ऐकलेलं नव्हतं की हा देव असा दिसत नाही, असा भेटत नाही, त्याला जाणून घ्यायचं असतं. हे ते रामकृष्णांनी उत्तर दिलं, हो बघितलंय. त्याच्यावर विवेकानंदांनी प्रश्न विचारला, कसा बघितलाय? त्यावर रामकृष्ण म्हणाले, जसं मी तुला बघतोय तसं, फक्त त्याच्याहून जास्त स्पष्टपणे. आणि हे उत्तर जेव्हा रामकृष्णांनी दिलं तेव्हा विवेकानंद त्यांचे झाले. तर ही जी क्लॅरिटी होती ही विवेकानंदांना इतर कुठल्याही सत्पुरुषांकडे मिळाली नाही, ती ह्यांच्याकडे मिळाली. आणि हे विवेकानंदांचीच वाट बघत होते. विवेकानंद सहज समाधीत गेले गेले आणि त्यांना परत आणावं लागलं. त्यांना हे सांगावं लागलं रामकृष्णांना की तुला समाधीत नाही राहायचंय, तुला खूप मोठं कार्य करायचं. समाधीत तर तू वर्षानुवर्ष राहू शकशील, पण ते नाही, तुझं कार्य वेगळं आहे. म्हणून त्यांना समाधीतनं बाहेर काढायचे रामकृष्ण. तर असे हे शिष्य जेव्हा गुरूंना भेटतात तेव्हा गुरूंचा आनंद इतका अवर्णनीय असतो. विचार करा, शिष्याला इतका आनंद होतो गुरुला भेटून, त्याच्या कित्येक पटींनी जास्ती आनंद होतो जेव्हा असा शिष्य मिळतो तेव्हा गुरूंना. तर असे शिष्य आता महाराज. आता एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की महाराज चुकून भास्कर पाटलांच्या शेतात गेले असतील का? की ज्या अर्थी ही सगळी बॅकग्राऊंड आहे, बरं ही बॅकग्राऊंड नसू दे, पण महाराजांना माहिती आहे, महाराज अंतर्ज्ञानी आहेत. जिकडे काशीच्या गोसाव्याच्या मनात काय चाललंय हे त्यांनी जाणलं. जिथे बंकटलालाची तळमळ त्यांना समजली आणि ते तिकडे आले. जिथे जानराव देशमुखाचं गंडांतर त्यांनी टाळलं, जानकीराम सोनाराला त्यांनी हे केलं, तिथे त्यांना इथेच जायचं आहे हे नक्कीच माहिती होतं. तिकडे त्यांना कळत होतं की इथे कुठेतरी आग लागलेली आहे आणि म्हणून ते तिकडे त्यांची पावलं गेलेली आहेत. आणि तिकडे भास्कराला त्यांनी बघितलं आणि समर्थ म्हणती भास्कराची
तहान बहुत लागली मला, पाणी देवा प्यावयाला, नाही यायचे म्हणू नको. जे गजानन माऊली नाल्याचं पाणी पितायत किंवा तुम्हा घरजळ असेल जरी तरी आणून घाला वारी असं म्हणतायत, इकडे त्यांचा ओठ चुकलाय आणि ते पाणी मागतायत. जसं मी आधीही सांगितलं की सद्गुरु कुणापाशी काही मागत नाही. जर मागितलं तर ते अशासाठी मागतात की त्या व्यक्तीचा उद्धार करायचा. त्यामुळे तिथे त्यांनी मागितलं, पाणी मागितलं. पाणी देवा प्यावयाला, नाही याचे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे, पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. कसं आहे, एक वेळ अन्न नसलं तरी माणूस राहू शकतो अनेक दिवस, पण पाणी नसलं तर निसर्गोपचारामध्ये असं सांगितलं जातं आम्हाला की एक अन्नाशिवाय माणूस 2 महिने तरी राहू शकतो, पण पाण्याशिवाय माणूस 8 दिवस सुद्धा राहू शकत नाही. इतकं पाण्याचं महत्व आहे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य, धनिक पाणपोया घाले ती हमरस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून. की पाणपोया का घातल्या जातात, आता सुद्धा बघितलं तर आता मध्ये प्रचंड उन्हाळा ह्या वर्षी झालेला होता, तर कितीतरी असे मी बघितले रस्त्यावर की जे घरातनं टेबल घेऊन यायचे आणि केवळ पाण्याचं पिंप ठेवून ग्लासनी लोकांना पाणी देत होते, ताक देत होते. हे पुण्याचं काम आहे. जेव्हा व्यक्तीला खरी तहान लागलेली असते तेव्हा अशा व्यक्तीच्या हातात आपण पाणी देणं यासारखं पुण्य नाही. त्यामुळे धनिक पाण पोया घाली ती हमरस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून. तेव्हा भास्करांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. तू गंगाधूत दिगंबर, तुला दांडग्या पाजता निर, पुण्यलाभ कशाचा. अशी भाषा. आता भास्कर पाटील आहेत, त्यांचं वर्चस्व आहे अख्ख्या गावावर, आणि म्हटलं तसं कुठेतरी त्यांनी भोंदूगिरीचा अनुभव घेतलेला असणार, आणि म्हणून पुढे ते असं म्हणतायत की अनाथ पंगू दुबळ्यांसाठी या पुण्याच्या गोष्टी किंवा जो समाज हितासाठी झटे त्याशी सहाय्य करा. म्हणजे त्याचे विचार अतिशय उच्च होते की अशा लोकांसाठी सहाय्य नक्की करावं. अनाथ पंगू दुबळे असतील किंवा समाजासाठी कोणी कार्य करत असेल, असे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूत दयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोचला, वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घर, मी का हे ओव्या वाचते की भास्कर पाटलांच्या मुखातून काय काय बाहेर आलेलं आहे. आतली जी भडास होती, जी चीड होती ह्या समाजाच्या काय म्हणतात त्याला आचरणाविषयी, ती त्यांनी तिकडे सगळी बाहेर काढलेली आहे. कदाचित हे विष त्याच्या शरीरातून बाहेर पडावं, त्याच्या मनातून बाहेर पडावं, म्हणून महाराजांनी ही कृती आधी केली असावी. नाहीतर ते सरळ गेले असते विहिरीवर आणि पाणी निर्माण केलं असतं, पण भास्कर पाटलांकडून हे सगळं वदवून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात, मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको, तुला ना देणार पाणी. आणि पुढे म्हटलेलं आहे की तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात. सगळी भास्कर पाटलांच्या मनातली जी चीड होती ती इथे दिसून येते की का ते इतकी चीड सगळी त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होती. की समाजात ह्या ज्या गोष्टी चालतात की माणसं नुसतीच बसली आहेत, काहीही करत नाहीयेत. आजही आपल्याला हे असं दिसून येतं की घरच्या बायका चार घरी जाऊन धुणी भांडी करतायत, नवरा काही करत नाहीये. किंवा ऐत खाऊपणा, ऐत खाऊ वृत्ती ही आज समाजात खूप ठिकाणी दिसून येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींची भास्कर पाटलांना अतिशय चीड होती, म्हणून हे सगळं भास्कर पाटील बोलले. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून
थोडे करुणी हास्य वदन निघून गेले तिथून या. का हास्य केलं? कारण झालं जसं कृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध माफ करत गेले, तसं मोजत होते, तसं इकडे महाराज फक्त थांबलेले. ह्याच्या अंगातून हे सगळं विष बाहेर पडलं की आता काम झालं. सगळं भडा 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 भास्कर बोलले आणि नंतर महाराज गेले विहिरीवर. बरं, भास्कर पाटलांनी ते बघितलं म्हणजे भास्कर पाटलांचं मन किती शुद्ध होतं बघा, की भास्कर पाटील बघतायत की ते त्या विहिरीवर जात आहेत महाराज, तेव्हा त्यांनी भास्कर पाटलांनी सांगितलं की त्या विहिरीवर जाऊ नका. ती कोरडी ठणठणीत विहीर आहे, जाणं सत्य. पाणी या एका कोसात नाही कोठे जाणं पिछा. की ह्या एका कोसात तुला पाणीच मिळणार नाही, तू कशाला तिकडे जातोय? म्हणजे तिथे त्यांच्या मनात कुठेतरी हे आहे की आशेने ते तिकडे गेले असतील तर त्यांना तिथे जाण्यापासून परावृत्त केलंय की तिथे नका जाऊ, तिथेही पाणी नाही मिळणार आहे. पण तरी महाराज म्हणाले की तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी नयनी पाहून स्वस्थ इचा बसलो जरी, तरी समाज हितासाठी काय केली मी सांग गोष्टी. साह्य होतो जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर. संतांचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी देव नेहमी तत्पर असतो. हे आपण आधीच्या अनेक उदाहरणांमधनं बघितलेलं आहे. चिलीम पेटली, त्याच्यानंतर वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, असे वैदिक मिळणं कठीण आहे. आले वैदिक, कोणी न बोलावता आले. त्यामुळे संतांचा पुरवण्यात हे तर देव आहे तत्पर सदा, असं आधीच्या ह्याच्यात आपण बघितलं. तसंच इथे सुद्धा साह्य होतो जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर. हेतू मात्र शुद्ध पाहिजे. इथे शुद्ध हेतू म्हणजे हे की ह्याच्यातून स्वहित नाही साधायचंय, ह्यातून परहित साधायचंय, परमार्थ साधायचा आहे. केवळ स्वतःसाठी गोष्टी, हा मग मी ते शुद्ध हेतूनच केल्यात, मग तो शुद्ध हेतू होत नाही. शुद्ध हेतू म्हणजे ज्यात केवळ स्वकल्याण नाहीये तर परम कल्याण सुद्धा आहे, दुसऱ्यांचं कल्याण सुद्धा आहे, तेव्हा तो शुद्ध हेतू होतो. नाहीतर आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून जी गोष्ट केली जाते ती विषय किंवा काम इच्छेने, काम म्हणजे वासना, वासना म्हणजे काहीतरी इच्छा, सकाम्य कर्म किंवा सकाम्य हेतू जो असतो त्याला शुद्ध हेतू म्हणत नाहीत. इथे महाराजांना स्वतःची तहान भागवण्याकरता पाणी निर्माण करायचं नव्हतं. त्यांना जसं म्हटलं ते योग योगेश्वर जिथे राजगडू महाराजांनी म्हटलेलं आहे, तिथे त्यांना स्वतःची तहान भागवण्यासाठी विहिरीत पाणी निर्माण करण्याची गरज नव्हती. तर सांगण्याचा हेतू असा, साह्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही येशी, हताश होऊन वृक्षापाची बैसले एका दगडावर. हताश झाले महाराज कदाचित ह्याच्यासाठी की हे ह्या विहिरीला पाणी नाही म्हणून आजूबाजूचे सगळे लोक दुःखी आहेत, म्हणून महाराज हताश झाले. विहिरीत पाणी स्वतःसाठी नाही म्हणून हताश झालेले नाही. कुठेही एवढ्या एका कोसात लोकांना पाणी मिळू शकत नाहीये कारण ही विहीर पूर्ण कोरडी आहे, म्हणून महाराज हताश झाले आणि एका दगडावर बसले. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देव देवा हे वामना वसुदेवा, प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी, देवा ही आकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, बोलहीना राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरले. आता कितीतरी जणांनी विहिरी खोदण्याचा प्रयत्न केला असेल तिकडे, नवीन विहिरी खोदण्याचा, पण मुळातच पाणी नाही, खाली जमिनीला झरेच नाही तर पाणी येणार कुठं. त्यामुळे मानवी यत्न अवघे हरले, म्हणूनच तुझला प्रार्थीले पावा आता जगन्माऊले पाणी देया विहिरीला. आणि पुढे त्यांनी उदाहरणं घेतलेली आहेत की तुझी करणी अघटित जे न घडे ते घडवी सत्य, मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली. गोरा कुंभारांची ही गोष्ट आहे की मांजरीची पिल्ल एकदा
गोरा कुंभार पण सतत नाम घेत असायचे, त्यामुळे त्यांचं काहीही लक्ष नसायचं. तिकडे त्यांनी मडकी सगळी ठेवली भट्टीमध्ये, आणि एका माठाच्या आतमध्ये मांजरीनी पिल्ल घातलेली होती. आता ती पिल्ल सुद्धा त्या भट्टीत गेली. हे जेव्हा गोरा कुंभारांना तेव्हा लक्षात, भट्टी सुरू केली तेव्हा लक्षात नाही आलं. पण नंतर त्यांच्या बायकोन तिच्या आतमध्ये मांजरी ओरडण्याचा आवाज आला, आणि त्यांची बायको येऊन सांगायला लागली की आत मांजरीची पिल्ल पिल्ल घातलीत तिने. तेव्हा त्यांना इतकं दुःख झालं आणि ते धावा करायला लागले की त्यांचं रक्षण कर. तेव्हा ती भट्टी लागलेली होती, सगळी मडकी व्यवस्थित बाहेर निघाली, छान भाजली जाऊन. फक्त हे एक मडकं भाजलंच गेलं नाही, आणि आतल्या सगळ्या मांजरी तशाच छान ती पिल्ल आतमध्ये खेळत होती. तर मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली, प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलाच जगदोद्धारा, 12 गाव वैश्वानरा पक्षिले तो गोकुळात. 12 गाव अग्नी वणवा लागलेला होता, आणि तेव्हा तो कृष्णाने शोषून घेतलेला आहे. कारण खागरी धरिला गिरी तूच किरे मुरारी, तुझ्या कृपेची न ये सरी, जगत्रयी कवणाचं. सगळी उदाहरणं इकडे दिलेली आहेत. प्रत्येक संतांनी भगवंतांनी काय काय केलेलं आहे. प्रल्हादाचं उदाहरण दिलेलं आहे, कृष्णाच्या लीला लिहिलेल्या आहेत. दामाजी पंत ठाणेदार झाला महार पंढरीनाथ, त्याच्यासाठी झाला असा महार. चोख्यासाठी ओढिली ढोर, पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूला दूध हवं होतं, तर उपमन्यूसाठी झाला क्षीर समुद्र तुवा दिला. दुधाचा समुद्र घे. तहान नामदेवाला मारवाडात लागली जाई, तई निर्जलता प्रांती भले तुम्ही, नाम्यासाठी भरविले जल हे अणधानात. नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज असे यात्रेला एकत्र गेलेले असताना मारवाडात जेव्हा ते गेले तेव्हा दोघांनाही तहान लागली, आणि घसा अगदी कोरडा पडला दोघांचा. तेव्हा त्यांना ती विहीर दिसली, बघितलं तर पाणी खूप तळाशी गेलेलं होतं. आता काय करावं, काही तिथे भांड नाही किंवा ते रहाट नाही, पाणी काढणार कसं. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवांना सांगितलं की आता योगाचं सामर्थ्य बघा, आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी छोटा आकार धारण केला, गेले आणि पाणी पिऊन वरती आले. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले की योगाचा महिमा बघितला, आता भक्तीचा महिमा बघा. आणि असं म्हणून त्यांनी देवाचा धावा केला. तेव्हा पूर्ण विहिरीतनं पाण्याला उकळ्या फुटल्या, आणि असं हातावर पाणी घेऊन नामदेव महाराज प्यायले. आता इथे दोघांमध्ये स्पर्धा नव्हती बरं, अजिबातच नाही. पण दोघही आपापल्या मार्गाबद्दल कसे, आपल्या मार्गामध्ये कसे उच्च पदाला पोचलेले होते, हे या उदाहरणावरनं दिसतं. इथे कुठेच नामदेवांना दाखवून द्यायचं नव्हतं की भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे, ना ज्ञानदेवांना दाखवून द्यायचं होतं योग मार्ग, हा प्रश्नच नव्हता. पण हे त्यांचे खेळ होते. तर ऐसे विनविता ईश्वरा, विहीर लागी फुटला झरा, उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये. तर हे दृश्य समोर आला. किती विहीर आहे, पाणी अजिबात नाहीये, सगळीकडे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, कुठे काही नाहीये. आणि असं असताना विहीर काठोकाठ पाण्याने भरलेली आहे, आणि ती काठोकाठ भरल्यानंतर पुढे लिहिलंय, साह्य झाल्या जगन्नाथ काय ऐक नाचते होतं, ईश्वरी सत्ता अगाध जे घडे, जे न घडे तेच घडवी. आता ही ईश्वरी सत्ता अगाध म्हणण्यापेक्षा संतांची सत्ता अगाध. जलतत्वावर महाराजांनी, गेल्या आपण अध्यायात बघितलं की चिलीम पेटली, तिथे काडी घासावी लागली नाही, अग्नी निर्माण करावा लागला नाही. अग्नी तत्वावर, पंचमहाभूतांवर संतांची कशी सत्ता असते, तशी अग्नी तत्वावर महाराजांची कशी सत्ता होती ते आपण बघितलं. इकडे आता जलतत्वावर महाराजांची कशी सत्ता आहे हे बघतोय. की सत्ता म्हणण्यापेक्षा मनात संकल्प झालेला आहे, याचा उद्धार करायचा. याचा उद्धार करायचा आहे म्हटल्यावर जे त्याच्यासाठी लागणार आहे ते निर्माण करण्याची क्षमता
संतांमध्ये असते, कारण हेतू शुद्ध असल्यावर शाल्य होतो जगदेठी. म्हणून तिकडे पाणी निर्माण झालं, तिथं समर्थ पाणी प्यायले. आता हे पाणी पिण्याचं कृत्य का केलं भास्कराने बघावं की इथे पाणी झालेलं आहे तयार. ते भास्कराने पाहिले. एक चित्त त्याचे घोटाळले, काही न चाले तर्क त्याचा. वर्षे झाली 12, 77 साली दुष्काळ पडलेला आहे. वर्षे झाली 12, आता 88 साल आलेला आहे. जल नाही या विहिरीचं, तिलाच एका घटकेच याने जलमय केली. काय झालं असेल भास्करांना? आपण भास्कर पाटलांच्या जागी त्यांच्यासारखे आपण कधीच होऊ शकणार नाही. पण एक क्षणापुरता महाराज समोर आहेत, सगळीकडे रखरखाट आहे, आणि तिथे ते पूर्ण कोरड्या विहिरीला पाणी आणलंय आणि ते पाणी स्वतः पितायत. हे बघितल्यावर आपण त्यांच्या जागी असतो तर आपल्याला काय झालं, हा अनुभवच घ्यावा. आणि असा अनुभव घेता आला नाही तर निदान कल्पना तरी करावी की आपण त्याच्या जागी असतो तर आपल्याला काय झालं. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले. ही अख्खी लीला महाराजांनी केलेली आहे का? कारण त्यांना भास्कराचा उद्धार करायचा होता. लीला करून झाली. भास्कर शेतीचं काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरांची कृपा करा, अर्भ कमी तुमचे असे. तुम्हा ते न जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करावी. टाकून बोलता गवळणी रागावल्यानं चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशानी तुझ्या मजला ठकविले. त्याचे तूच निरसन केलेच चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा हाता, लेकराने भेटता माये कोठे न राहावे की. ह्याचा अर्थ ज्या क्षणी त्यांनी महाराजांना तिथलं पाणी पिताना बघितलं त्या क्षणी भास्कर पाटलांना उपरती झालेली आहे. उपरती म्हणजे काय? तर चित्त आपलं संसारातून पूर्णपणे बाहेर पडणं म्हणजे उपरती. उपरती आणि अनुताप तेथे कैसे उरेल पाप. जिथे उपरती झाली तिथे त्याच्या मनातली सगळी पाप, पाप नव्हतंच आधी, जे काही मनातली चीड होती, राग होता, सगळं निघून गेलं आणि भास्कर पाटील पूर्ण शुद्ध झाले. इतके की प्रपंचातनं विरक्ती आधीच आलेली होती. फक्त एक तो क्षण, ते कसं म्हणतात, लोखंड दोन तुकडे जर करायचे असतील तर ते तप्त व्हावं लागतं. ते तप्त लोखंडावर एक घाव घातला तरी दोन तुकडे होतात. तसं तप्त आधीच झालेलं सद्गुरु भेटीचाच एक क्षण तो येणं बाकी होतं. तो क्षण आला आणि भास्कर पाटील त्यांचं चित्त संसारातून पूर्ण बाहेर पडलं. किती कठीण गोष्ट आहे बघा हो. एक एक गोष्ट आपल्या संसारातली आपलं मन त्याच्यामध्ये अडकवून ठेवते. गोंदवलेकर महाराजांच्या आईचं उदाहरण दिलंय की नाही मला आठवत नाही, पण गोंदवलेकर महाराज दिलंय का की त्यांना काशीच्या यात्रेला जायचं होतं आणि गोंदवलेकर महाराज म्हणाले चला निघूया आपण आता. तर त्या म्हणाला येते हा, मी जरा सगळं व्यवस्थित ठेवलंय ना स्वयंपाकघरात बघून येते. म्हणून एक 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 गोष्ट सगळ्या बघितल्या. मग आता हे राहिलंय ते काय करू. मग ते शेजाऱ्यांना देते, हे तुम्ही ठेवा. मग हे लोणच्याची बाटली बरणी ठेवा, मी आल्यावर घेईन तुमच्याकडनं, घट्ट बांधून ठेवलेली आहे, उघडू नका.
हे असं करून एक एक वस्तू बघत होत्या. परत गोंदवलेकर महाराज म्हणाले, झालं का, आता निघूया का? हो निघूया, हा जरा मी बघून येते, परत काही राहिलं नाही ना. 2-3 वेळा असं झालं. शेवटी गोंदवलेकर महाराज म्हणाले, आई तू एक काम कर, तू इथे बस, मी बघतो. आई जे जे काही गोंदवलेकर महाराज सांगायचे ते त्यांची आई अगदी कटाक्षाने पाळायची. त्यांना कधीच त्यांनी कुठल्याच गोष्टीला विरोध केला नाही. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज जेव्हा त्यांना म्हणाले की तू इथे येऊन बस, त्या येऊन बसल्या. गोंदवलेकर महाराजांनी सगळं स्वयंपाकघरातलं सामान, इथलं तिथलं सगळं सामान एकत्र केलं. येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगितलं, हे घेऊन जा, हे घेऊन जा, हे तू घेऊन जा, हे तू घेऊन जा, सगळं वाटून संपवलं. घरात काहीही ठेवलं नाही. पूर्ण घरात केर फिरवला. केरसुणी सुद्धा बाहेर ठेवली, सांगितली कोणाला हवी त्याने घेऊन जा. दार बंद केलं आणि आईला विचारलं, आता तर तुझं चित्त कशात राहणार नाही आणि तू येशील ना काशीला? तर हे असं आपलं चित्त कुठेतरी मागे ठेवून आपण नेहमी जात असतो, कुठेही जायचं तरी. मग झाडांना पाणी कोण देणार? आपण येईपर्यंत झाडं सुकून गेली तर मग आपण खाली ठेवूया. बरं ठीक आहे, ती तरी सजीव झाडं आहेत, त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतं तरी ठीक आहे. पण तरी निर्जीव वस्तूंसाठी मग घरातल्या पातेल्या आणि भांडी आणि साखर हे निघते. काय करायचंय? तुम्ही बाहेर गेलात, यात्रेला गेलात, आता फक्त तुम्ही आणि ज्या यात्रेला जाताय तिथला देव बास. पण हे होत नाही ना. चित्त अडकूनच राहतात. मग इकडे काय असेल, मग माझ्या नातवाने आज काय केलं असेल, मग बाई आली असेल की नाही वेळेवर, मग नवऱ्याला नाश्ता मिळाला असेल की नाही वेळेवर, हे झालं. किती गोष्टी आपण मनात ठेवून जातो, बापरे बाप. त्यामुळे भास्कर पाटलांना समोर ठेवा आणि विचार करा. भलेही आपण असं म्हणतो, "हो, हे सगळं बायकांचं चालतं, पुरुषांना काय उठले आणि निघाले." नाही, त्यांच्याही मनात काही काही गोष्टी राहिलेल्या असतात. घराचं कुलूप नीट लावलाय ना, कपाटाला लॉक लावलेला आहे ना, किल्ली व्यवस्थित ठेवलेली आहे ना, लाईट सगळे बंद केलेले आहेत ना, ह्या सगळ्या पुरुषांच्या मनातल्या चिंता असतात. तर त्यामुळे भास्कर पाटील हे पुरुष असून ह्या कुठल्याही चिंता त्यांना भेडसावल्या नाही आणि संसाराकडे बघितलंच नाही. ते निघाले महाराजांच्या पाठी. आता ही गोष्ट अतिशय कठीण आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, भास्कराची, हा, पुढे ते असं म्हणतात, खोटी ही प्रपंच माया, आले आज कळून या, आता परते न लोटाया दिना अर्भका कारणे. हे आता कळून आलेलं आहे, यात काही अर्थ नाहीये, फक्त तुम्ही भेटणं एवढंच बाकी होतं. तर आता मला परत पाठवू नका. तेव्हा महाराज परीक्षा घेतायत. आता त्यांना माहितीये भास्कर त्यांच्या बरोबर येणार आहे, तरीही परीक्षा घेतायत की तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची ना उरली वाण, मग का प्रपंच टाकशी. पाणी आले तुझ्या करता, बगीचा तो लावा आता. भास्कर म्हणे, गुरुनाथा हे आमिष जाऊ नका, माझा निश्चय हीच विहीर. हे दासगणू महाराजांनी अतिशय सुंदर रचलेलं आहे की माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत वृक्ष झालेले होते भास्कर पाटील. कारण विरक्ती आलेली होती, मुलाचं असं झालेलं होतं, संसारातनं मन उडालेलं होतं, आतून वृक्ष झालेले होते. म्हणून ते म्हणतात, माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा यत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. साक्षात्कार झाला त्यांना जेव्हा महाराजांनी असं विहिरीत जल निर्माण केलं, तेव्हा तेणे हा फुटला खडक, ती वृक्षता हृदयामधली पूर्ण निघून गेली. आणि काय आलं, भावाचे लागले उदक. भाव जागृत होणं, अशा वृक्ष हृदयातून भाव जागृत होणं ही फार कठीण अवस्था असते. तुम्ही बघा, एक
सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ही, की जेव्हा माणूस वृक्ष असतो, तुम्ही त्याला कितीही काहीही कशाही प्रकारे इमोशनल बनवायचा प्रयत्न केला तरी तो इमोशनल व्यक्ती ती होऊ शकतच नाही. तशी वृक्षता ह्यांच्यात आलेली. पण आता हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मला निशंक भक्ती पंथाचा लावीन मी, भावाशिवाय भक्ती येत नाही. आता भावाचं उदक लागलंय, आता मी भक्तिपंथाचा मळा लावीन. वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळझाडे ती लावीन पाही, सन्नितीची माझी आई तुझ्या कृपे करून. फार सुंदर आहे की सन्नितीची फळझाडं मी लावणार आहे. सन्नितीची फळं काय असतात तर चांगलीच, पुण्य हेच सन्नितीचं फळ आहे. सन्नितीची फळझाडे लावीन मी पाही, सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणैक बैल वाडे. बैल वाडे हा शब्द फार सुंदर, एक एक शब्द ह्याच्यात दासगणू महाराजांनी शोधून शोधून लिहिलेले आहेत. शोधून शोधून नाही, त्यांना आलेले आहेत. तर हे क्षणैक बैलवाडे याचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षण एक घडता भास्करा प्रती, केवढी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनांहून, तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. संत चरण रजाचा अभंग हा कुठला अभंग आहे तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळो न जाई. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता संतांच्या चरणाच्या धुळीचा कण सहज जरी लागला तरी वासनेचे बीज जळून जाई, असं तुकाराम महाराज म्हणतायत. म्हणजे काय त्या संतांच्या चरण धुळीचं महत्व तर इथे साक्षात संतांचं दर्शन झालेलं आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. आता ह्याचे दोन अर्थ असे होतात की सहज जरी संतांच्या चरणाच्या धुळीचा कण लागला तरी वासनेचं बीज जळून जातं. आणि दुसरं, संत चरण रज लागता, जर तो धुळीचा कण लागला तर वासनेचं बीज सहज जळून जातं. मग रामनामी उपजे आवडी, तो केवळ एवढाचा धुळीचा कणाचा संग जरी झाला तरी रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. सुख म्हणजे काय तर प्रापंचिक सुख नव्हे, खरा आनंद तो, ते सुख, ज्या सुखाची आपण, ज्या परमानंदाची आपण ते मिळवण्यासाठी धडपड चालू आहे, जे मिळवण्याचा प्रयत्न आपण संसारात करत आहोत, प्रापंचिक वस्तूंमध्ये तो आनंद शोधत आहोत, तो परमानंद केवळ रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तर असं हे संतांचं दर्शन आगळे सर्व साधनांहून, असं इकडे दासगणू महाराजांनी हे तो अभंग पाहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिता कारणे. हा खूप मोठा उपदेश इकडे दासगणू महाराजांनी आपल्याला दिलेला आहे की तो अभंग पाहावा. आता पाहिला आपण, चित्ती विचार करावा. संत चरण रज, आपल्याला शेगावला गेलो की जिथे महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे तिथली चरण धूळ आपल्या कपाळाला लावली तरीही त्यात सार्थकच आहे. त्यातच आपल्याला सगळं काही मिळत आहे. महापुरुष संश्रय, जसं दरवेळी मी हा श्लोक सांगते, दुर्लभम त्रयमेव इतर दैवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. महापुरुष संश्रय म्हणजे सत्पुरुषाचा संग, संतांचा संग. तो संतांचा संग भास्कर पाटलांना झाला आणि ती उपरती आली आणि ते तात्काळ निघाले. पाणी लागले विहिरीचं, ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनाचं धावू लागले स्वामींच्या पुढे. जनरल वर्णन आहे. Sorry. त्याचे श्रोते येथे झाले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा.
गोड उदक गोड निर्मळ थंडगार शीत मधुर गोड अमृताहुनी फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोकसारी. पुढेच लिहिलेलं आहे. बरं, गोड अमृताहून फार असं का लिहिलं असेल? कारण त्या पाण्याला महाराजांचा स्पर्श झालेला, एकतर ते आलेलंच होतं ते महाराजांच्या प्रार्थनेमुळे, महाराजांच्या संकल्पामुळे त्या विहिरीला पाणी लागलेलं होतं. महाराजांचा हात स्पर्श त्या जलाला झालेला होता आणि म्हणून गोड अमृताहून फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित अडगावाची न जाता परत. पुन्हा तिथे आलो आपण. अडगावाला कशाला महाराज जात होते माहिती नाही, ते सांगून गेलेले मी अडगावला जाऊन येतो. पण अडगावला त्यांना जायचं नव्हतं, त्यांचं डेस्टिनेशन भास्कर पाटलांचं शेतच होतं. तिथून ते आता पुढे भास्कर पाटील भेटले. आता ते परत शेगावाला पुन्हा आले, भास्कर पाटलांना घेऊन आले आणि पुढे भास्कर पाटलांनी अखेरपर्यंत महाराजांची साथ सोडलेली नाही. असा शिष्य जो भेटल्यावर गुरुला धन्यता वाटावी, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा, असं जिथे सद्गुरूंना बोलावंसं वाटलं, त्या अर्थी त्या भास्कर पाटलांची सेवा काय असेल ह्याचा आपल्याला अंदाज येतो. की काय महाराजांनी कमी परीक्षा, आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये त्याचा खूपच कमी उल्लेख आहे. अगदी 2 ठिकाणी महाराजांनी त्यांची परीक्षा बघितल्याचं वर्णन आलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त महाराजांनी अनेक परीक्षा बघितलेल्या आहेत. जसं गोंदवलेकर महाराजांची परीक्षा त्यांचे गुरु तुकामाई यांनी इतकी कडक परीक्षा बघितलेली आहे, त्यांच्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे की इतक्या कडक परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांच्या. पण तरी सुद्धा गोंदवलेकर महाराज त्याच्यामध्ये सगळ्यात पास झालेले आहेत. तसंच इथे भास्कर पाटील एवढे वर्ष, 22 वर्ष ते महाराजांबरोबर होते. 22 वर्षात असे असे शिष्य जेव्हा सद्गुरूंबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास होतो, तेव्हा ते गुरुपदाला पोचलेलेच असतात. त्यांच्यामध्ये आणि गुरुमध्ये काहीही भेद राहत नाही. मग अशा शिष्यांना कितीतरी रहस्य उलगडून सहज सद्गुरू सांगतात. जसं ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलेलं आहे की अर्जुनाच्या प्रेमामध्ये कृष्ण सगळं काही विसरून जातात आणि जे विचारले नाही तेही सांगून मोकळे होतात. तसंच आपल्या महाराजांनी अनेक गुह्य भास्कर पाटलांपुढे खुली केलेली आहेत आणि त्यांना गुरुत्व प्राप्त करून दिलेलं आहे. पण भास्कर पाटील अखेरपर्यंत दास म्हणूनच राहिलेले आहेत आणि महाराजांबरोबरच राहिलेले आहेत. असे हे एकमेव शिष्य ज्यांना महाराजांच्या समोर समाधी मिळालेली आहे आणि कधीही गुरूंचा विरह सहन करायला लागलेला नाही. आपण बघितलं गेल्या अध्यायामध्ये जे चिंचोलीच्या माधवाचं उदाहरण बघितलं, तर चिंचोलीच्या माधवाला सगळं काही त्याचं हरपलेलं होतं. ज्या कन्यापुत्रांसाठी तू केलीचा आटाआटी ते गेले शेवटी टाकून या तुझं लागी. जी जी काही चीज वस्तू ती अवघी केली फस्त, काहीही त्याच्याकडे राहिलेलं नाही आणि ते महाराजांकडे आलेले आहेत. भास्कर पाटलांच्या बाबतीत असं झालेलं आहे की सगळी उपलब्धी आहे, सधन आहे, जी पाण्याची कमतरता होती तीही महाराजांनी पूर्ण केलेली आहे. आता का सगळी उपलब्धी असताना सुद्धा भास्कर पाटील ते सगळं सोडून निघालेले आहेत. त्यामुळे चिंचोलीचा माधव त्यालाही मोक्ष मिळालेला आहे, पण त्याची बॅकग्राऊंड वेगळी आहे. इकडे भास्कर पाटलांनी तर पूर्णपणे महाराजांचं दास्य पत्करलेलं आहे आणि त्यांना अंतिम मोक्ष दिलेला आहे महाराजांनी. तर असे भास्कर पाटील महाराजांच्या सेवेसाठी आता रुजू झालेले आहेत आणि इथे 5वा अध्याय समाप्त होतो.
स्वस्ति श्री दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ होवो जगाची आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभम भवतु श्री हरि हरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्यायः समाप्तः हरे नमः हरे नमः हरे नमः समर्थ सद्गुरु श्री गजानन गजानन महाराज महाराज की जय. वा. खूप सुंदर. अं, गुरूंना आवडणारा शिष्य बनवण्याचं एक मार्गदर्शन, सुंदर मार्गदर्शन. अगदी आवडलं मनापासून. खूप सुंदर. महाराज आपण सुचवतात की तुम्ही भास्कर महाराजांसारखे होण्याचा विचार तरी करा, बाकीचं ते खरंच आहे. बघून घेतील. नाही, भास्कर पाटील संसार सोडून निघून गेले, आपल्याला ते संसार सोडून या असं सांगत नाहीत. फक्त नाही, संसारात आ- राहून. आसक्ती कमी करा आणि महाराजांवर प्रेम आणि विश्वास या व्यतिरिक्त काहीही नकोय त्याला. खरंय, अवघेच खरंय. इच्छिती संसाराशी त्या सच्चिदानंद श्रीहरीची पाहण्याला कोणी तयार, असं जिथे महाराज म्हणालेले आहेत त्या अर्थी त्यांची खंत तीच आहे की तुम्ही संसारात राहून फक्त संसारच मागताय. संसार दिलेला आहे कशासाठी, तर संसार हे साधन आहे, साध्य आहे. महाराज आहेत महाराज, पण आपण महाराजांना साधन बनवतो आणि संसाराला साध्य बनवतो. बरोबर. खरंय. हेच महाराजांना त्याच गोष्टीची सगळ्यात सद्गुरूंना खंत असते की माझ्याकडे येणारे, नांदेडकर गुरुजींची ही खंत होती की इकडे येणारे सगळेच जण केवळ काहीतरी हवंय संसारातलं म्हणून येतात. महाराजांसाठी म्हणजे महाराज हवेत असं म्हणणार कोण नाहीये. जय गजानन. इथे एक मेसेज आहे. आता वर्षा मोहन, अतिशय सुंदर निरूपण मेघना दीदी. असं वाटत होतं की निरूपण संपूच नाही. जय गजानन. जय गजानन. नेक्स्ट संडे नाही ना, फ्रायडे. हा, आता आपण पुढच्या शुक्रवारी भेटणार ना? पुढच्या शुक्रवारी नाही जमत आहे मला. 24 तारीख ना? 24 येते. 24ला हा, नाही नाही जमणार आहे येणार. मला. बरोबर. 25ला आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी हा, जमणार असेल तर मी सांगते. चालेल चालेल. ठीक आहे. हं? चालेल. चालेल. धन्यवाद ताई. सगळ्यांना खूप जमेल ना खूप धन्यवाद. शनिवारी? हा. हो, हो करूया. हो, करूया ना. चालेल. समर्थ सद्गुरु सद्गुरु श्री श्री गजानन गजानन महाराज की जय. महाराज आलेली की. सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हा सगळ्या भाविक श्रोत्यांना अभिवादन करते, तुमचे आभार मानते. जय गजानन. समर्थ सद्गुरु श्री गजानन. गजानन महाराज, सर्वांचेच धन्यवाद. जय थँक्यू ताई. धन्यवाद. जय गजानन. गजानन. ते डोकं कसं